श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। हरिः ओम नमः शिवाय। 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांनी गोड भजन करायचे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। टाळी वाजवा सगळ्यांनी प्रेमाने। ओम नमः शिवाय। 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 जय हो। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय।
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय 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 जय हो। हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः ओम नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव उमापति महादेव की जय। केडगाव अंतर्गत येणाऱ्या या हनुमान नगर मध्ये भगवान पंढरीनाथांच्या दरबारामध्ये तसेच त्या ठिकाणी भगवान शिवांच्याही दरबारामध्ये चालू असलेली भव्य आणि दिव्य असणारी शिवमहापुराण कथा। आज या कथेचा तृतीय दिवस। समस्त ग्रामस्थ मंडळी हनुमान नगरवासी एकत्रित येऊन हा उत्सव गेले 2-3 वर्ष परिपूर्ण होऊन 4थ्या वर्षामध्ये त्याचं पदार्पण होतंय। अतिशय उत्साहामध्ये आमच्या रेणुका माता महिला मंडळ आणि विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ या दोन्हींच्या संयोजनातून हा उत्सव चालू आहे। या उत्सवामध्ये आजच्या कथेला साथसंगत देण्याकरता उपस्थित असणारी महाराष्ट्रातील सगळी त्या ठिकाणी थोर थोर मंडळी, त्यामध्ये विशेषत्वानं परमश्रद्धेय पूजनीय असणारे अतिशय गोड ज्यांचं त्या ठिकाणी गायन आहे, संगीत विशारद असणारे, सर्व संगीताचं संयोजन करणारे आमचे आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज सोनवणे उर्फ माऊली महाराज, तेही या कथेकरता उपस्थित आहेत। तसेच आदरणीय परमश्रद्धेय पूजनीय असणारे, महाराष्ट्राला ज्यांच्या गायनानं अतिशय मंत्रमुग्ध करून टाकले असे असणारे आदरणीय परमश्रद्धेय अतिशय गोड गायन आहे महाराज, साक्षात सरस्वतीनं ज्यांच्या कंठामध्ये विराजमान झाले अशा आदरणीय परमश्री खपके बाबा असतील, महाराजजी उपस्थित आहे। त्यांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो। आपल्याला तबल्यावरती साथसंगत देण्याकरता उपस्थित असणारी आपल्याच परिसराचं वैभव, ज्यांचा अतिशय गोड हात आहे अशा आदरणीय परमश्रद्धेय पूजनीय असणारे आदरणीय माऊली महाराज जासूद असतील, महाराजांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो। अतिशय गोड त्या ठिकाणी ज्यांचं ॲक्टोपॅड आहे अशा आदरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे अशा आदरणीय आमचे जाधव महाराज असतील, तेही उपस्थित आहे। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे अतिशय गोड साऊंड सिस्टीम, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं याच्यावर ऑपरेटिंग करतात
पण यांचं डिजिटल ऑपरेटिंग आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे आमच्या दादांकरता. अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे. त्यांचं फार मोठं नाव पंचक्रोशीमध्ये आहे. आमचे दादाही उपस्थित आहेत. माझा आवाज आपल्यापर्यंत त्यांनी अतिशय गोड पोहोचवत आहे. मी काल पाहिलं, अतिशय धावपळ त्यांची या वातावरणामुळे झाली, पण अतिशय त्या ठिकाणी चेहऱ्यावरती ती धावपळही जाणू दिली नाही. आतमध्ये सुद्धा आपल्याला ती व्यवस्था लगेच करू दिली. अशा आदरणीय आमचे दादा असतील. माझं आता या ठिकाणी रेकॉर्डिंग करणारे विठ्ठल माझा 09 याचे त्या ठिकाणी चॅनलचे सर्व आमचे आदरणीय शिवराजजी गोरे पाटील ही उपस्थित आहे. सर्व भाविक मंडळी आपणही मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. आपल्याला झाकी दर्शन दाखवणारे आदरणीय आमचे परमश्रद्धेय चतुर महाराज आहे, आमचे शास्त्रीजी आहेत, आमचे सर्व त्या ठिकाणी महिला मंडळ आहे. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि आपल्या या कथेला थोड्या धावत्या गतीमध्ये त्या ठिकाणी प्रारंभ करूया, कारण कालचा सगळा भाग आपला राहिलेला आहे. म्हणून थोडं विलंब जरी झाला तरी आपण थोडं वावगं वाटू देऊ नका. आपण बरोबर त्या ठिकाणी 1 वाजता सोडू. म्हणजे 1 जास्त होतंय. 11 वाजेपर्यंत आपण जाणार आहोत. काळजी करू नका. काळजी अजिबात करू नका. म्हणून सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होऊन आजच्या कथेला आपण प्रारंभ करूया. काल आपण पाहिलं, महात्म्य त्या ठिकाणी पाहत होतो. नैमिषारण्यामध्ये सर्व शौनकादिक ऋषी एकत्र जमलेले आहे. तुम्ही ऐकताय ना सगळे? आता इकडे पहा. मला थोडं मॉनिटर द्या आता, फक्त आता सगळं त्या ठिकाणी ऐका. सर्व त्या ठिकाणी शौनकादिशी नैमिषारण्यामध्ये एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित येऊन त्यांना आता त्या ठिकाणी कलियुगाला प्रारंभ होऊन 1000 वर्ष झालेले कळालं. मग आता त्यांनी यज्ञ करायला लागले आणि यज्ञामध्ये काहीतरी कथा व्हावी आणि म्हणून त्यांनी काय केलं, सूतजींचं त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर उंच आसनावर सूतजींना बसवलं आणि त्यांनी मधल्या वेळेमध्ये कथा त्या ठिकाणी श्रवण करायचं ठरवलं. सूतजीने अनेक कथा त्यांना सांगितलेल्या, सगळ्या कथा पहा, भागवत कथा, अनेक पुराणं पहा, हे नैमिषारण्यातूनच प्रारंभ झालेले दिसत आहे. नैमिषारण्य म्हणजे काय? नैमिषारण्य पहा बरं, त्या ठिकाणी आपलं मनवचक्र ज्या ठिकाणी क्षणामध्ये थांबलंय त्याला नैमिषारण्य म्हणतात. त्या चक्राला थोड्या निमी होत्या म्हणून त्याला काय, नैमिषारण्य. मग आपलं मनरूपी चक्र ज्या ठिकाणी एका क्षणामध्ये थांबल्या जातं त्यालाच नैमिषारण्य म्हणताय. तुम्ही ऐकताय ना? आपलं मनच ज्या ठिकाणी एकाग्र होईल त्याला नैमिषारण्य म्हणा. म्हणून परमार्थामध्ये मनाला फार किंमत दिलेली आहे. मन करा रे प्रसन्न, किंवा ज्ञान किंवा भगवान परमात्मा 9व्या अध्यायात सुद्धा म्हटलेलं आहे, मन मना भवमद भक्तो मद्याजी माम नमस्करो मामे वैशेष युक्ते व महात्माना मतपरायण. हा किंवा ज्ञानोबरे त्या खाली किती गोड लिहित आहे, तू मन मीची करी माझिया भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. अतिशय गोड त्या ठिकाणी. म्हणून मन भगवंताला काय प्रिय असेल तर तुमचं मनच त्याला प्रिय आहे. म्हणून देवाला मन दिलं पाहिजे. आणि मग ज्या ठिकाणी मन एका क्षणामध्ये त्या ठिकाणी एकाग्र होतं ना त्याला त्या ठिकाणी नैमिषारण्य म्हणताय. तिथे कथा चालू आहे आणि सर्व शौनकादिक ऋषी आता सूतजींना विचारताय, आम्हाला त्या ठिकाणी काय करा, आम्हाला आता आम्ही जीव आहोत, आम्हाला शिवस्वरूपता प्राप्त व्हावी याकरता आम्ही काय केले पाहिजे, आम्हाला आनंद सुख प्राप्त झालं पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं, तुम्ही आता शिव महापुराण कथा श्रवण करा. मग अगोदर श्रवण करा म्हटल्याबरोबर त्याचं महात्म्य सांगा. मग 6 अध्यायामध्ये महात्म्य त्या ठिकाणी सांगायला लागले. पहिले 6 अध्यायामध्ये सूतजी महात्म्य सांगताय, तुम्ही ऐकताय ना? पण मग आता महात्म्य त्या ठिकाणी पहा. महात्म्य आपण पहिलं महात्म्य पाहिलं होतं. त्या ठिकाणी त्या देवराज ब्राह्मणाचं ते महात्म्य पाहिलं. त्यानं पडल्या त्या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण केली आणि तो शिव स्वरूपाला प्राप्त झाला, म्हणजे तोचा उद्धार झाला. मग अजूनही शौनकादिक ऋषी म्हणू लागले, महाराज सूतजी महाराज आम्हाला अजून एखादं महात्म्य सांगा. आणि मग आता त्या ठिकाणी दुसरं महात्म्याची कथा सांगू लागले. अतिशय गोड कथा आहे, तुम्ही ऐका बरं. तुम्ही ऐकायलाच आलात ना? बरोबर, मग ऐका, मध्ये मध्ये झोपू नका, एवढी विनंती राहील. फक्त ऐका. अतिशय गोड कथा आहे. आणि मग आता सूतजी सांगतायत, मुले समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञकः वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मो चिंताम जनः
म्हणजे काय झालं, समुद्र तटावरती समुद्राच्या शेजारी एक त्या ठिकाणी बाष्कल नाव आहे, म्हणजे बाष्कळ गावाचं नाव आहे, ज्या ठिकाणी सगळीच त्या ठिकाणी लोक बाष्कळ आहेत, आपल्या भाषेमध्ये बावळट आहे, म्हणजे त्यांना काही कळत नाही, म्हणजे ते पापाचरणी आहेत, त्यांना पुण्य कळत नाही, धर्म कळत नाही. ज्यांना धर्म कळत नसावा, ज्यांना पापाचरणच माहिती आहे, त्यांना बाष्कळ म्हणावं. महाराज बाष्कळच आहे ते, म्हणजे आपल्या भाषेमध्ये बावळटच आहे. आपण नाही म्हणत का काय बावळट सारखं करतो रे, म्हणजे त्याला कळत नाही म्हणून आपण त्याला बावळट म्हणतो. म्हणजे यांना धर्म कळत नव्हता महाराज, सगळ्यांना पापाचरण करत होते. महाराज कसं धन कमवावं माहीत नव्हतं म्हणून काय करत होते, याची त्याची मुंडकी मोडत होते. आपल्या भाषेमध्ये म्हणजे काय करत होते, पापाचरणानं धन कमवत होते. असंही त्या ठिकाणी बाष्कळ गाव होतं. आणि या गावामध्ये त्या ठिकाणी काय झालं, सगळी लोक कुटील वृत्तीची होती, सगळी कुटील वृत्ती, पशुबुद्धी. ज्या पशूंना काही कळतच नाही. पहा बरं, पशुला काही कळतं का? मला वाटते पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते. त्या पशूंना जसं काही कळत नाही, तसं याही गावातील लोकांना काही कळत नाही. महाराज फार बावळट, फार बाष्कल आहे, पशुबुद्धी समान आहे. पशूंना काही कळतं का? आता मी विचारतो तुम्हाला, पहा बरं, पशूंचं काय काम आहे? जिथं खावं तिथं घाण करावी, याला काय म्हणतात? पशु म्हणजे पशुच म्हणतात महाराज. जिथं खायचं आणि तिथंच घाण करायच्याला पशु म्हणतात. आपल्या दावणीला बैल असतो, पहा बैल, काही शेतकरी मंडळी असेल त्यांना माहिती आहे. आपण बैलाला काय करतो, दावणीत वैरण टाकतो, टाकल्यानंतर मग आता ते खाद्य सगळं खाल्ल्यानंतर तो विचार करतो का आता मला झोपायचंय, बाहेरून जाऊन आलं पाहिजे, बाहेरून आता विष्ट काही नाही महाराज, तिथेच खातो आणि तिथेच घाण करतो. याला बैल म्हणतात. काय म्हणतात? बैल म्हणतात, पशु म्हणतात. म्हणून असा एखादा बैल जर यष्टीत शिरला ना, काय करतो, एखादं स्टँड आलं का भुईमुगाच्या शेंगा घेतो आणि तो काय करतो, तिथे शेंगदाणे खातो आणि तिथेच काय करतो, टरपलाची घाण करतो. म्हणजे जिथं खातो तिथंच घाण करतो. तो कोण राहतो? बैल राहतो. एवढंच कळून घ्या. असाच बैल दुसऱ्या स्टँडवरती गेला का केळी घेतो, केळी खातो, सालं तिथंच टाकतो. कोण? बैल. एवढं तुमच्या ध्यानात राहू द्या. एखाद्या ठिकाणी स्टँडवर पान घेतो, पान खाल्लं का तिथंच थुकतो. कोण? बैल. मी फक्त बैलाच सांगतोय, मला काही माहित नाही. म्हणजे जिथं खावं तिथं घाण करावी, हे पशुचं काम आहे महाराज. म्हणजे त्याला बैलवत बुद्धी म्हणताय. म्हणून पशूंना काही ना, अशीच बुद्धी या बाष्कळ गावातील लोकांचे अतिशय त्या ठिकाणी बावळट आहे. म्हणजे हा शब्द बाष्कळला बावळटच आहे म्हणून मी उच्चारतोय महाराज, अतिशय. आणि म्हणून या नगरामध्ये एक बिंदुक नावाचा त्या ठिकाणी कोण आहे, ब्राह्मण आहे आणि त्याची पत्नी चंचुला आहे. अतिशय सात्विक परिवार होता. पण चला, ही बावळटांच्याच गावामध्ये, बाष्कळांच्या गावामध्ये हा बिंदुक आणि चंचुला राहत होते. आणि हा बिंदुक त्यांच्या नादी लागून संगतीच्या परिणामानं या बाष्कळ लोकांच्या, पशुबुद्धींच्या लोकांच्या नादी लागून व्याभिचार करायला लागला. फार त्या ठिकाणी पापाचरणी करू लागला, पाप करू लागला. पावर ही पत्नी फार धार्मिक होती महाराज. पत्नी त्या ठिकाणी पतिव्रता होती. म्हणजे पतिव्रता तरी कोणाला म्हणताय? तुकोबरा म्हटले, पतीची या मता अनुसरून या पतिव्रता. जी पतीचं मत पडू देत नाही ना, तिला पतिव्रता म्हणताय. म्हणून अशा पतिव्रतेची देवावर सुद्धा सत्ता राहते माऊली महाराज. पतिव्रता देवा
सत्ता तिची देवावरी सत्ता तुका म्हणे प्रतिरता तुका म्हणे प्रतिरता तुका म्हणे प्रतिरता तुका म्हणे प्रतिरता वा तुकोबराने सुद्धा म्हणावं तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. किंवा असं म्हणताय पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे महाराज. पतीशिवाय तिला दुसरंच कोणाचं त्या ठिकाणी स्मरणही नको वाटतं अशी ही पतिव्रता असते. अतिशय त्या ठिकाणी पतिव्रतेची देवावर सुद्धा सत्ता राहते. म्हणून ही चंचुला जी आहे ना ही पतिव्रता होती महाराज. पहा बरे पुराणामध्ये अनेक पतिव्रता सांगितल्या. उलट साहेब या पुढे चलो भाऊ. पतिव्रता त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी पतिव्रता होती. पुराणामध्ये अनेक पतिव्रता सांगितलं. पुराणामध्ये किती पतिव्रता आहेत पहा. पुराणामध्ये शांडेला नावाची एक पतिव्रता आली. तुम्ही जर नाव ऐकलं असेल. ती शांडेल्या पतिव्रता नव्हती पण त्या शांडेलेला वाटलं त्या ठिकाणी मला पतिव्रता व्हायचंय. मग तिनं काय केलं महाराज आपल्या मोठ्या बहिणीला विचारलं अगं ताई मला पतिव्रता व्हायचंय मग नेमकं काय केलं पाहिजे काय करू म्हटल्यानंतर ती म्हणली अगं तर अगोदर लग्न तर कर म्हणजे लग्न केल्याशिवाय थोडंच पतिव्रता होता येईल. मग लग्न कर म्हटल्याबरोबर तिने विचारलं ताई मग लग्न करण्याकरता मी नेमकं कसा म्हणजे नवरा कसा शोधो. म्हणजे काहीच काळजी करू नको. सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जा. पूजा वगैरे झाली ना महादेवाच्या मंदिरात गेली का जो पहिला कोणी भेटेल त्याच्या गळ्यात वरमाला घालून टाक. बघा आता ती म्हटल्याबरोबर तिनं ताईचं ऐकलं महाराज. सोमवारचा दिवस येऊ दिला. अतिशय नकशिकांत नटली महाराज. आणि नटल्याबरोबर तिनं काय केलं तिनं अतिशय सुंदर वरमाला ताट घेतलं आणि महादेवाच्या मंदिरात आली. महादेवाच्या मंदिरामध्ये आली तिनं पूजा वगैरे केली. पूजा वगैरे जोपर्यंत चालवते तोपर्यंत एक भिकारी होता. त्या भिकाऱ्याने विचार केला सोमवारचा दिवस आहे आणि आज काय होईल जास्त दर्शनाकरता या मंदिराकडे लोक येतील. तो कुष्ठरोगी होता. अंगातून दुर्गंध येत होता आणि त्यानं काय केलं असं पोतं काखेमध्ये घेतलं खरखत त्या मंदिरापाशी आल्यावर त्यानं पहिली पायरी साफ केली. पोतं टाकलं बसल्याबरोबर शांडेलेनं काय केलं शांडेलेनं आपली पूजा वगैरे उरकली बाहेर आल्याबरोबर ती वरमाला घेतली. बाहेर कोण दिसलं पहिला हाच दिसला भिकारी कुष्ठरोगी. तिनं ताईचं आठवलं. ताईनं काय सांगितलंय जो कोणी पहिला भेटेल त्याच्या गळ्यात वरमाला घालून टाक. तिनं काहीच विचार केला नाही. तिनं लगेच त्याच्या गळ्यात वरमाला घालून टाकल्यावर याने वर पाहिल्याने विचारलं कोण आहे. तिनं सांगितलं आजपासून मी तुमची पत्नी आहे आणि तुम्ही माझे मालक आहात. मी कोण आहे तुमची पत्नी आहे. मी तुमची आता पत्नी म्हणल्यावर यानं पाहिलं इतकी नकशिकांत रूपवान होती. त्यानं विचार केला बापरे फक्त महादेवाच्या मंदिराच्या बाहेर मी फक्त भीकच मागितलं तर माझं लग्न झालं. ज्याचे होत नाही त्याने विचार करा बुवा आता मी तरी काय सांगत मी फक्त महादेवाच्या मंदिराच्या बाहेर भीकच मागितलं तर माझं लग्न झालं. त्याने सांगितलं ऐक आजपासून तू माझी पत्नी आहे आणि मी तुझा पती आहे. मी सांगेल तसं तुला करावं लागेल. ठरलं महाराज. त्याने सांगितलं मी आता चालणार नाही तुम्हाला उचलून न्यायचं. तिनं अशी पाठी केली त्याला डोक्यावर घ्यायची मग इकडून तिकडून घेऊन जायची. आणि एकदा काय झालं असे नगरातून शहरातून जात असताना एक डबल मजली माडी होती. त्या माडीच्या खालून जात असताना ती दुसऱ्या माडीवरती वेश्येची माडी होती. ती केस वाळवत होते. याची नजर वेश्येवरती गेली. घरी आलन बायकोला सांगितलं ऐकलं का काय मग तू माझी पत्नी ना. बोले हो. मग माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. करेल सांगा ना मालक. म्हणजे मला त्या वेश्येबरोबर रत व्हायचे तिची परवानगी घेऊन ये. आता आज तिला वाटलं माझा मालक कुष्ठरोगी आहे याचा दुर्गंध येतो कसं ती तयार होईल. पण सेवेनं काही होतं महाराज. तिनं रोज तिच्या रात्री दारात जायचं सडा मार्जन करायची रांगोळी काढायची हळदी कुंकू टाकायची. 9 दिवस तिनं तिच्या दारात सेवा केली. त्या वेश्येनं विचार केला माझ्या दारात अपवित्र दारामध्ये कोण पवित्र करत आहे. पाहिलं पाहिजे. रात्री जागा राहिली आणि तिला पाहिलं तर तिचा हात पकडला. कोण आहे म्हणले माझं नाव शांडिल्य आहे. कशा करता माझ्या अपवित्र दारात पवित्रता करते.
म्हणले कारण एवढंच आहे, म्हणजे माझ्या मालकाची इच्छा आहे तुमच्याबरोबर रत व्हायची, म्हणून मी सेवा करते. मला माहिती आहे सेवा केली का मेवा भेटतोय, आणि म्हणून मी सेवा करते. तिच्या अंतकरणातली ती तळमळ मालकाविषयी आणि सेवा पाहिली. जा घेऊन ये. ती मालकाकडे गेली, त्याला स्वच्छ स्नान वगैरे घातलं, हऱ्यामध्ये बसवलं, म्हणजे त्याला पाटी म्हणतायत, आणि बसवलं घेऊन चालले होते. पण ते फार बिलिंदर होतं महाराज, इतकं बिलिंदर होतं. ज्यालो होते कीर्तनाला सप्त्याला गेलं तरी चटायचे धागे काढायचं. कशाला काढतात लोक हेच कळत नाही. काय इतकं बिलिंदर. ते फोनवर बोलायला लागलं तरी भीतीचा कलर काढायचं, इतकंच बिलिंदर होतं. बरं ते निघालं, मग गप जावं ना. ते जाता जाता मांडवे ऋषी सुळावरती तपश्चर्याला बसले होते शास्त्री महाराज. बसला, यानं गप जावं ना. जाता जाता त्या सुळाला धक्का दिला, काहीच कारण नव्हतं. त्यांचा तो सूळ पोटापर्यंत पोचलेला होता आणि अतिशय वेदना झाल्या, फार वेदना झाल्या. वेदना झाल्याबरोबर त्यांची तपश्चर्या भंग झाली आणि त्यांनी शापच देऊन टाकला, ज्यानं कोणी या सुळाला धक्का दिला असेल तो त्या ठिकाणी सूर्योदयापूर्वी गतप्राण होईल. गतप्राण होईल म्हटल्याबरोबर तेवढ्यामध्ये शांडलिलेनं काय केलं, मालकाला खाली ठेवलं. मालकाला खाली ठेवलं, कमराला पदर खोचला, बांगड्या मागं सारल्या, आणि तिनं तो शाप ऐकलेला होता. जर सूर्योदय झाला का माझा मालक गतप्राण होईल. तिनं सांगितलं, सूर्या जर का तू उगवला बघ मी तुला जाळूनच टाकील. महाराज काय पातिव्रत्याचं सामर्थ्य होतं. जाळून टाकेल म्हणल्याबरोबर सूर्य महिनाभर सुट्टीलाच निघून गेला. मला कुठं नादी लागत, सुट्टीलाच गेला. सुट्टीला गेल्याबरोबर आता त्या ठिकाणी काय झालं, सूर्य काही उगवेना. जनजीवन विस्कळीत झालं, आणि विस्कळीत झाल्याबरोबर आता त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्यावर देवानं मिटिंग घेतली आणि सांगितलं, ऐका आता त्या ठिकाणी काय करावं लागेल, कोणीतरी त्या शांडलीला समजवण्याकरता जावं लागेल. म्हणलं कोणाला पाठवायचं, त्याच योग्यतेची पतिव्रता पाठवावी लागेल. म्हणून नाव डोळ्यासमोर आलं, सती अनुसयाला पाठवावं लागेल. सत अनुसयाला पाठवल्यावर सती अनुसया त्या शांडिलेला सांगते, शांडिले उगू दे ना सूर्याला. कसं उगू देऊ, माझा मालक गतप्राण होईल ना. सांगितलं, हो दे गतप्राण, मी जिवंत करते. पहा ऐकलं महाराज, आणि सूर्य देवता उगवल्याबरोबर हिचा मालक गतप्राण झाला. आणि गतप्राण झाल्याबरोबर तेवढ्यामध्ये अनुसया मातेनं आत्रेय ऋषीनं दिलेलं तीर्थ हातामध्ये घेतलं आणि त्याच्या अंगावरती टाकल्याबरोबर काय सामर्थ्यता आहे पहा. लगे तो जिवंत झाला आणि त्याच्या अंगावरले कुष्ठरोग म्हणा सगळं निघून गेलं, दिव्य त्वचा झाली. हे सामर्थ्य फक्त पातिव्रत्यचं आहे, हे पातिव्रत्यचं आहे महाराज. म्हणून पतिव्रतेचं देवावर सुद्धा सत्ता राहते, असे कितीतरी उदाहरणं पुराणात पाहता येईल. त्या उर्मिला महाराज आपल्या मालकाकरता लक्ष्मणाकरता त्या ठिकाणी 14 वर्ष वाट पाहत होते. आणि ज्यावेळेस भरत आणि हनुमंतरायांचा संवाद पहा, फार विस्तारानं सांगत नाही. हनुमंतराय म्हणले, मला आता द्रोणागिरी पर्वत घेऊन घाईनं जावं लागेल. तेवढ्यामध्ये उर्मिलेनं ऐकलं, सांगितलं, काय नाही निवांत गप्पा मारा. म्हणले, सूर्य उगवला तर? म्हणले, तो कसा उगेल, मी आहे ना. माझं पातिव्रत्याचं सामर्थ्य आहे. ही पातिव्रत्याचं सामर्थ्य राहतं. ही चंचुलाई पतिव्रता होती महाराज. पण हा मालक दुराचारी होता. पाप त्या ठिकाणी पापाच्या संगतीमध्ये गेलेला होता. काय झालं, ही फार प्रयत्न करत होती आपल्या मालकाला परिवर्तन करण्याचं, पण हा दुराचारी बनलेला होता, वेश्यागामी बनलेला होता. मग आता चंचूला कुठपर्यंत त्या ठिकाणी वाट पाहिल महाराज. पहा बरं, स्त्रीला वाटत असं आपल्या मालकानं आपल्याला वेळ दिला पाहिजे. जर तो वेळच देत नसेल तर तिनंही कुठपर्यंत वाट पाहावी. आणि तिनं विचार केला, आता जर आपल्याला वेळ देत नसेल तर आपलंही सुद्धा आता त्या ठिकाणी इच्छा पूर्ण करण्याकरता तिनंही महाराज जार पुरुषाशी संग करायचं तर ठरवलं आणि ती संग करू लागले. दुराचारी ती पण बनली महाराज, कारण हा बनलेला होता म्हणून ही बनली. आणि बनल्याबरोबर एक दिवस हा बिंदू घरी आला आणि योगायोगानं घरदार उघडलं तर ती संग करताना जार पुरुषाशी पकडल्या गेल्याबरोबर तेवढ्यामध्ये हा रागावला, क्रोधावला, इतकं मारलं महाराज, हनुमान करू लागला, रक्तभंबाळ त्या ठिकाणी केलं. आणि मग यानेही विचार केला, आपण मारतोय पण आता ही जर आपल्याला हीच आता पैसा मिळवून देण्याचं साधन होईल. यानं सांगितलं, चंचुले ऐक, आता तू येवई दुराचारी बनली आणि वाईट मार्गाने गेली. आता एक कर, काय, आता तू त्या ठिकाणी हेच कुकर्म कर आणि मला त्याच्यापासून पैसा त्या ठिकाणी धन दे. मला वाटते काय विचित्र असेल महाराज, हा प्रपंच अजिबात टिकू शकत नाही महाराज. प्रपंचामध्ये प्रेम लागतं महाराज आणि विश्वास लागतो.
इथे विश्वास संपून गेला आणि कसा टिकेल? अजिबात नाही. आणि फक्त पैसा दे. आणि आता ते वेश्यागामी बनले, म्हणजे वेश्या व्यवसाय करू लागली आणि काय पैसा येईल याला देऊ लागली. बराच काळ गेला, हाही दुराचारी बनला, मदिरा पिऊ लागला, हाही वेश्यागामी बनला, अतिशय त्या ठिकाणी कुकर्म करू लागला. आणि पुढे त्या ठिकाणी काय झालं? हा गतप्राण झाला महाराज. पहा बरं, जसं कर्म केलं त्याच स्वरूपाने शेवटी भयंकर यातना भोगाव्या लागल्या. भोगाव्या लागतात महाराज. जसं कर्म केलंय तसं भोगावं लागतं. आणि म्हणून तर नाथ महाराजांनी सांगावं, केले कैवधारे तेची भोगावे. केले कैवधारे तेची भोगावे. केले कैवधारे नाथ महाराजांनी सुद्धा सांगावं, केलेलं कर्म भोगावं लागतं महाराज. भोगल्याशिवाय पर्याय नाही. जसं कर्म करू तसं भोगावं लागतं. जुनी माणसं म्हणायची, एका पिढीने केलं का दुसऱ्या पिढीला भोगावं लागतं. आता तसं नाही राहिलं. ज्यानं केलं त्यालाच भोगावं लागतं. पहा बरं, जे काही वाईट कृत्य करणारे माणसं आहे, शेवट जर आपण पाहिलं तर लोक म्हणते हा केलेलंच भोगितो. हे आपलंय महाराज, व्यवहार आहे. व्यवहारामध्ये असं केलेलं इथेच भोगावं लागणार, इथेच आहे. अजिबात नाही पुढची पिढीनं, अजिबात तसं नाही, इथे भोगावं लागेल. म्हणून अजून ऐका, आपण कर्म करत असताना 10 वेळा विचार करा. फार चांगलं कर्म करा महाराज. कर्म खरंच चांगलं करा. कारण का, कर्म भोगावं लागणारे कितीतरी प्रमाण आहे. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, आणि भोगल्याची भोग तो न सुटे. अजिबात सुटत नाही महाराज. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वा वा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी
बाजूने तुटवर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतीभ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्या नष्ट. देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मभोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं कर्म असेल तसं भोगावं लागेल महाराज. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. त्याच स्वरूपाने आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. म्हणून कर्म करत असताना विचार करा. पहा बरं, त्या दशरथाला सुद्धा कर्म नाही चुकवता आलं महाराज. रामप्रभूला सुद्धा नाही कर्म चुकवता आलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला न वियोग झाला सीता देवी. तुम्ही ऐकताय ना, हे कर्म फार क्लिष्ट आहे महाराज, भोगावं लागेल. ऐका, ज्या इंद्रियानं कर्म केले त्या इंद्रियाला सुद्धा भोगावं लागतं महाराज. इतकी क्लिष्टता कर्माची सांगितलेली आहे. वैशाखाचे दिवस होते आणि या वैशाखाच्या दिवसामध्ये एक वाटसरो आमराईमधून चाललेला होता. ऐका ऐका, आमराईमधून चाललेला होता आणि आमराईमधून जात असताना त्याची काय झाली, त्याची नजर एका आंब्यावरती पडली. आणि गुजराती कविताकारानं कविता लिहिली, त्या ठिकाणी याची नजर कशावर पडली? आंब्यावर पडली. तुम्ही ऐकताय ना, आता आलंय आंब्याचं सीजन. आंब्यावर पडली आणि नजर पडल्यावर कविताकार म्हणतायत, पहा तो आंबा काय झाला, खाली पडला. पडल्याबरोबर कविताकाराने लिहिलं, आंबा पडे पेड छो देखा दो जने. आंबा झाडावरून खाली पडला. किती जणांनी पाहिला? 2 जणांनी. कोण 2? 2 डोळ्यानं पाहिला. खाली पडलेला पाहिला बरोबर, ते आता 2 डोळे आहेत पण त्यांना काही पळता आलं नाही. दुसरे दोघं पळत निघाले. देखा सो दौडी जा नाही दौडी जा दो जने. दुसरे दोघं पळाले. कोण? पाय पळत गेले, पाय आंब्यापाशी गेले. गेल्याबरोबर त्या ठिकाणी आता पायांना काही घेता आलं नाही. दौडी जासो पाया नाही पाया दो जने. दुसऱ्या दोघांनी घेतलं. कोणी? हाताने घेतलं. हाताने घेतल्याबरोबर आता हाताला काही खाता येत नाही. काहीला येतं सह्या करून, जाऊन दे, हे कंसातलंय बरं, कंस पूर्ण. पण आता हाताला कुठं खाता येतं? मग तो घेतल्याबरोबर आता कविताकार म्हणतो, पाया सो खाया नाही खाया घनोजने. म्हणजे 32 जणांनी खाल्लं. तो घनचोखोच होता. 32 जणांनी खाल्ला. खाल्ल्याबरोबर त्याचा रस काय त्यांना चाखता आला नाही. खाया सो रस चाखी जा नाही रस चाखी जा एक जने. जिवेनं रस चाखला. अतिशय गोड होता महाराज. तर तो रस प्राशनच करत होता. ती कोय चोखतच होता. तेवढ्यामध्ये आमराईच्या मालकानं पाहिलं. राग त्या ठिकाणी कोणी चोर म्हणून शिरला, पकडण्याकरता आला. आल्याबरोबर त्याला पकडल्याबरोबर कविताकाराने सांगावं, ज्या जिभेनं रस चाकला त्याला पकडलं का दुसऱ्या दोघाला पकडलं? दुसऱ्या दोघाला पकडलं. कविताकार म्हणतोय, रस चाखी जा सो पकडी जा नाही पकडी जा दो जने. दुसऱ्या दोघाला पडलं. का रे, का खाल्ला आंबा? अहो पडला म्हणून खाल्ला. का? म्हणजे मी पाणी द्यायचं, खत पाणी घालायचं आणि आयतक पडलेला खायचं. माझ्याच आमरेत पडला होता ना, काच खाल्ला. हे जुने बागायदार लय डेंजर होते महाराज. हरभऱ्याची तिरणी सुद्धा उपटू देत नव्हते महाराज. मग आता पकडल्यावर आता का खाल्ला? पडलं. आता खाल्ल्यावर काय करणार आहे? पण खाल्ला म्हणून याला राग आला होता. बागात याची तळपायच्या मस्त केलं गेलं, मारायला चालू केल्याबरोबर ज्याला पकडलं त्यानं नाही मार खाल्ला. पकडी जासो मार खाव्या नाही मार खाव्या दो जने. दुसऱ्या दोघांनी खाल्ला. कोणी? गालाने. इकडून मारायला लागलं. त्याचे गाल सुजल्यावर तो म्हणला, ऐका ना पाटील, आता जरी आंबा आमराईत पडलेला असेल, मी जरी चाललेलो असेल, त्या आंब्याला बायपास काढीन, पण मी त्या ठिकाणी आंब्याकडे पाहणं. पण मारू नका म्हणल्यावर याचा पाचका म्हणजे बंदच नाही, मारतच होता. तेवढ्यामध्ये आता कविताकार म्हणतोय, मार खाव्या सो रोया नाही रोया दो जने. कोणी पाहिला होतो? डोळ्यानंच पाहिला आणि त्या डोळ्यालाच भोगावं लागलं. एवढी कर्माची क्लिष्टता आहे महाराज.
कर्म ज्या इंद्रियानं केलं भोगावं लागतं महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालं, बिनदोगाला कर्म भोगावं लागलं. नरक यातना भोगना करता नरकात गेला. आता नरकामध्ये तो यातना भोगू लागला. भयंकर यातना आहे महाराज. तिथं मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर आहे ते. मारणं वेगळं, तोडणं वेगळं आणि जोडणं वेगळं. हे तीन शब्द तीन अर्थाचे आहेत महाराज. असे मारते आपण नाही म्हणत मारलं, फक्त मारलं महाराज. म्हणजे मारणं म्हणजे सरळ मारणं. तोडणं म्हणजे काय करतात, ते शरीरापासून अवयव बाजूला करतात, तोडूनच टाकतात. आणि झोडणं म्हणजे कुठेही टोला लागू नुसतं झोडायचं काम करतात. इतके भयंकर आहेत महाराज. मारिती, तोडीती, जोडीती, निष्ठुर आहेत. एवढ्या यातना त्याला भोगू लागल्या. आता ही चंचुला काय झाली, आपल्या परिवाराबरोबर स्वकीयाबरोबर गोकर्ण तीर्थामध्ये आली. आणि तीर्थामध्ये आल्यानंतर आपल्या मुलाबरोबर स्वकीयांबरोबर आली. आल्याबरोबर आता तिला पश्चातापच होता. आल्याबरोबर ते तीर्थक्षेत्रामध्ये स्नान झालं. शिवालयामध्ये अतिशय सुंदर शिवपुराण कथा चालू होती. त्या कथा त्या ठिकाणी श्रवणाकरता बसले. बसल्याबरोबर योगायोगानं त्या शिवपुराणामध्ये जे त्या ठिकाणी दुराचारी जो वागतो त्या पापाचं वर्णनच महाराजजी करत होते. म्हणजे ऐका, जी त्या ठिकाणी वेश्यागामी बनते, जी दुराचारी वागते, पती सोडून त्या ठिकाणी दारोदार हिंडते ना, तिला भयंकर यातना भोगाव्या लागतात. म्हणजे तिथं लोहदंड असतो. लोहदंड गरम तप्त केलेला असतो. त्याला काय केलं जातं, त्याला कवटाळलं जातं. म्हणले त्याला काय केलं जातं, कवटाळलं जातं. अशा भयंकर यातना त्या ठिकाणी सांगू लागले. आणि त्या यातना त्या ठिकाणी ती चंचुलाला वाटलं आपणही पापच केलंय. आपले ते यातना ऐकू लागले, गळगळ डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला वाटलं मीही केले आणि मला या यातना भोगाव्या लागतील. कथा संपली महाराज. पण तिनं काय झालं, सगळे लोक जाऊ दिले आणि महाराजांकडे गेले. प्रणाम केला महाराजांना आणि महाराजांच्या पुढे आपलं पाप व्यक्त करू लागले. ऐकताय ना, मी इकडे इकडे स्टेजवर पहा. तुम्ही काय इकडे पाहिलं, मग कुठं येते जा, मग तुम्ही माझ्याकडे पहा. ऐका. का आता तिला त्या ठिकाणी कळू लागलं आपण पाप केलेलं आहे. ती महाराजांच्या समोर आली आणि महाराजाला सांगू लागली, महाराजजी मला तुम्हाला काही विचारायचंय. विचारा ना. काही नाही, माझ्याकडून फार पापाचरण घडले. सांगू का एक वाक्य, फार जबाबदारीचं आहे. आपण लोकाला फक्त पुण्याचं सांगतो, आपण लोकाला पाप सांगत नाही, खरंच सांगत नाही. पहा बरं, आपण पुण्य सांगतो, माझी पंगत आहे बरं, हे पुण्य सांगतो. सप्त्याला 1,00,000 दिले, हे पुण्य सांगतो महाराज. पाप केलेलं सांगितलं का आतापर्यंत? कधीच सांगितलं नाही. सांगू का? नका जनतेसमोर सांगू, पण साधू समोर आणि देवासमोर आपण पाप व्यक्त करत जा. सांगा महाराज, खरंच सांगत जा. पाप आहो तुम्ही फक्त लोकांपुढे पुण्य संपन्न. अजून एक ऐका, एका हाताने जर पुण्य केलं का दुसऱ्या हाताला सुद्धा कळू द्यावा लागत नाही. एवढं पुण्याची क्लिष्टता आहे, हे दानाची क्लिष्टता आहे. पहा बरं, मी बोलू का? आपण शेतकरी मंडळी आहात. धान्य पेरायचं असेल तर ते धान्य जर पेरणी असेल तर मागून फराट राहतं, बरोबर ना शास्त्रीजी? म्हणजे धान्य झाकावं लागतं महाराज. जर धान्य झाकलं नाही तर काय होईल, ते उगवणार नाही. तसं आपलं पुण्यरूपी त्या ठिकाणी धान्य झाकावंच लागेल, त्याशिवाय ते अंकुरित नाम फुलणारच नाही महाराज, फुटणार नाही. म्हणून पुण्य त्या ठिकाणी झाकलं पाहिजे आणि पाप समाजाच्या पुढे, साधूच्या पुढे व्यक्त केलं पाहिजे. पण आता उलट झालं, कोण पाप सांगेल? पण जाऊ द्या, लोकाला नका सांगू, पण संतापुढे, देवापुढे सांगा महाराज, सांगा. हिनं त्या ठिकाणी काय केलं, अंतकरणामध्ये धारिष्ट करून सांगू लागले, मी पापाचरण केलंय, मला या पापातून मुक्त होण्याकरता काहीतरी साधन सांगा. साधन सांगा म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, काळजी करू नको, तू काय कर, भगवान शिवाचा त्या ठिकाणी नामजप कर, तू सर्व त्या ठिकाणी पापातून निवृत्त होशील. असं त्या ठिकाणी साधन मिळालं. जीवनामध्ये योग्य साधन मिळावं महाराज, मग आपण योग्य साध्यापर्यंत जातो. साधन फार महत्वाचं आहे. जर आपल्याला नगरला जायचं असेल आणि आपल्याला नगरला जाण्याकरता जर आपल्याला इकडं दौंडचीच गाडी भेटली तर साध्य कुठं होतं, नगर होतं. आपण दौंडलाच जाऊ महाराज, म्हणून योग्य साधन लागेल. साधन चुकलं की साध्य चुकणार आहे, म्हणून साधन, योग्य साधन मिळवा महाराज. मी फार जबाबदारीनं सांगतोय, आपल्याकडे योग्य साधन असावं. साधन का एकदा चुकलं की साध्य चुकणारे. पहा बरं, एक जण डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनं चेकअप केलं आणि चेकअप केल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं, का हो काही टेन्शन होतं का? म्हणजे हो टेन्शनच आहे.
काय नाही म्हणले. काय झालं? काय नाही म्हणले. डॉक्टरने शुगर चेक केले तर शुगर वाढली होती, बीपी वाढला होता. म्हणले काय तुम्ही काय टेन्शन घेतलं? म्हणले काय नाही, 15-20 दिवसापूर्वी मुलगा वायली निघाला, त्याचं टेन्शन आलं. अरे म्हणले टेन्शन कशाला घेता? म्हणले आता नाही घ्यायचं, पण आलो बो तेवढ्या पुरतं, येतच कोणाला, पण आता नाही घ्यायचं. म्हणजे काय टिकोबाई ठिकाणी इठ्ठल रुक्माई, मला मग 50,000 पेन्शन आहे, आम्ही दोघं नवरा बायको राहते, सांगतो टेन्शन मुक्त. पण म्हणले आता शुगरचं काय करायचं? म्हणले काय नाही, मी पथ्य देतो तेवढं करा. मग पथ्य दिलं. म्हणले एवढी जेवणाच्या अगोदर गोळी घ्या आणि चहा वगैरे बंद करा, साखरेचे पदार्थ बंद करा, भात खाऊ नका, काही ज्वारी खाऊ, बरीचशी पदार्थ त्यांनी लिस्टच दिली, सगळे दिले. आणि आता जा 15 दिवसांनी मला पुन्हा दाखवण्याकरता या. ते आले. बायकोला सांगितलं ऐक, आता मला सगळे पथ्य दिलं, हे जेवणाच्या अगोदर गोळ्या वगैरे सगळं झालं. आणि सगळं झाल्यानंतर आता जेवणाच्या अगोदर त्यांना एक गोळी आणि गोळे दिल्यानंतर मग ते जेवण करायचे. सगळं चहा वगैरे बंद केला, घेतला तरी बिगर साखरेचा घ्यायचा, शुगर फ्री, सगळं चालू झालं. 15 दिवसांनी डॉक्टरकडे गेले, पुन्हा चेकअप केलं. शुगर आता सुरुवातीला 350-400 होते, त्यांचे तर डायरेक्ट त्या ठिकाणी 500 पर्यंत शुगर गेले. म्हणजे का हो, तुम्ही काय पथ्य पाळत नाही का? म्हणजे पाळतो ना, सगळं जिथलं तिथं पथ्य आहे. काहीतरी चुकतंय. नाही हो, अजिबात नाही, तुम्ही दिलंय तसंच पथ्य आहे. जेवणाच्या अगोदरच गोळी आहे मग जेवण आहे. नाही नाही, काहीतरी चुकतंय म्हणले. खरं सांगा. आणि 2 माणसापासून काहीच लपवायचं नाही, एक डॉक्टर आणि दुसरे वकील, काही लपवायचं नाही महाराज. तुम्ही ऐकताय ना? तुम्ही ऐका, काहीच लपवायचं नाही, खरं खरं सांगायचं. डॉक्टर बोलले लपवू नका, खरं सांगा. खरं सांगा म्हटल्याबरोबर ते म्हणले डॉक्टर साहेब खरं सांगू का, तुम्ही दिलेल्या गोळ्या लईच कडू येतात. मग मी काय करतो, गोळी खाल्ली का मुठभर साखर खातो. आता बघा, आता साखर कमी व्हायच्या गोळ्या दिल्या, साखर खाल्ले का कमी होईल का वाढेल? अहो काय चुकलं? साधन चुकलं. साध्य साखर कमी व्हायचं होतं, साध्य चुकणार आहे म्हणून चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून आपलं वर्म त्या ठिकाणी चुकलं नाही पाहिजे, साधन योग्य मिळालं पाहिजे. साधन दिलं महाराज, त्या साधू महाराजांनी त्या चंचुलेला साधन दिलं. तू काय कर, तू आता भगवान शिवाचा नाम जप कर. आणि आता ते त्या ठिकाणी भगवान शिवाचा नाम जप करू लागले महाराज. आपणही सर्वजण 2 मिनिटं नाम जप करूया. ओम नमः शिवाय. 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 सर्वांना टाळी वाजवा, प्रेमानं भजन करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 जय हो. ओम नमः शिवाय. टाळी वाजवा, भजन करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम
नाही लावर टाळ हरी ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम भोले ओम नमः शिवाय 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 जय हो ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो ओम नमः शिवाय 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 ओम नमः हर हर महादेव पवन सुत हनुमान की जय।